हाय हॅलो नमस्ते। नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस 3चा उपविजेता जय दुधाणे याला अटक केलेल्याची चर्चा होत आहे। त्याने 5 कोटींची फसवणूक केलेल्याचे समोर आलेले आहे। चला तर मग बघूया नक्की प्रकरण काय आहे ते। बिग बॉस मराठी 3चा उपविजेता अभिनेता आणि मॉडेल जय दुधाणेला पोलिसांनी अटक केली आहे। जयला मुंबई विमानतळावरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याने बनावट कागदपत्र तयार करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे। यामुळे फक्त जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील आई, बहीण, आजी, आजोबा यांचीही चौकशी केली जाणार आहे। जय दुधाणेने बनावट कागदपत्र तयार करून लोकांना दुकानं विकली। दुकानांच्या या विक्रीचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे केल्याचे समोर आले आहे। त्यामुळे ही दुकानं खरेदी केलेल्या अनेक लोकांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। जयने केलेली ही फसवणूक 5 कोटींची असल्याचंही उघड झालं आहे। त्यामुळे जय आणि त्यांच्या कुटुंबाविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संबंधी जय किंवा त्याच्या टीमने कोणतेही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही। जय या प्रकरणात खरंच दोषी आहे का हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।